तुमच्या अभ्यासामध्ये वाचनामध्ये असे कोणकोणते योगी पुरुष आहेत ज्यांनी समाजासाठी चांगले कार्य केलेलं आहे? शिवाजी महाराज, ठीक आहे. हा, डॉक्टर बाबासाहेब हे तुमच्या बाबतीत योगी पुरुष असतील म्हणजे त्यांनी काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे, ते पाहण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण इथं कसं आहे, संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, ह्या सर्व लोकांनी समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे म्हणून त्यांना योगी पुरुष असे म्हटले. ते पाहण्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे. पण पाहणे, आता तुमच्यापैकी कोण असं आहे का हो की ज्याने एकदा पाणी जन्मल्यानंतर त्याने तुमचा जन्म झालेला आहे आणि तुम्ही त्यावेळी जे पाणी तुम्ही प्याला त्यात तुम्ही अजून पाणीच प्याला नाही, अंश असं असेल तुझ्या बाबतीत, बरोबर का? आता पाण्याचा दुष्काळच आहे ना, आम्हालाच आहे ना पाणी. तापमान एवढं आहे की पाण्यापेक्षा पाण्याशिवाय आपण जगू शकत, आपण पाणी प्यायचंच नाही ना, कारण आपण पाणी जन्म झाला त्याच वेळी पाणी प्यायलेलं आहे, असं आहे का? पण योगी पुरुषाचे विचार जे आहेत ते एवढे महान आहेत की ते विचार आपल्याला आपण जन्म ते मरण या कालखंडामध्ये ते विचार राहतात. पण पाणी तसं नाही. पाणी आपण एकदा प्यायल्यानंतर पुन्हा तहान लागते आणि पुन्हा आपण पाणी